इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्डमध्ये हॅट्रिक केलेली भारतातील पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह. ज्वलंत विषयावर एक कॉलचा अचूक वेध. संपादक मेहबूब सर्जेखान यांच्या शाबासकीने लघुपटाची टीम भारावली, मानले जाहीर आभार. सिनेमा हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून तो समाजाचा आरसा असतो. याचा प्रत्यय आज 1 जुलै 2026 रोजी यूट्यूबवर प्रदर्शित झालेल्या एक कॉल या लघुपटाने आणून दिला आहे. आजच्या धावपळीच्या आणि चालू घडामोडीच्या अत्यंत ज्वलंत विषयावर बोट ठेवणाऱ्या या कलाकृतीने पहिल्याच दिवशी प्रेक्षकांच्या काळजाला हात घातला आहे. प्रेस मीडिया लाईव्हचे मुख्य संपादक श्री मेहबूब सर्जेखान यांनी या लघुपटाचे अत्यंत गौरवपूर्ण शब्दात कौतुक केले आहे. एक कॉल ही केवळ एक साधी कथा नसून ती एक अविस्मरणीय आणि थेट काळजाला भिडणारी कलाकृती आहे, असा उल्लेख सर्जेखान यांनी केला. आजच्या समाज मनाला अस्वस्थ करणाऱ्या विषयावर अत्यंत प्रभावीपणे प्रकाश टाकल्याबद्दल त्यांनी चित्रपटाची निर्मिती, दिग्दर्शन आणि कलाकाराचे मनपूर्वक अभिनंदन केले आहे. चित्रपटाचे निर्माते श्री बाळासाहेब मोहिते मामा, दिग्दर्शक बी सचिन आणि अभिनेते शिवाजी येडवाण यांच्यासह सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाने या लघुपटात प्राण फुंकले आहेत. चालू घडामोडीवर नेमकं भाष्य करताना ही कलाकृती कुठेही भरकटत नाही, हेच या टीमचे मोठे यश आहे. संपादक मेहबूब सर्जेखान यांनी या सर्वच कलावंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांचा हुरूप वाढवला आहे. आपल्या पहिल्याच कलाकृतीला प्रेस मीडिया लाईव्ह सारख्या जबाबदार माध्यम समूहाकडून आणि स्वतः मेहबूब सर्जेखान यांच्यासारख्या ज्येष्ठ संपादकाकडून शाबासकी मिळाल्यामुळे लघुपटाची संपूर्ण टीम भारावून गेली आहे. चित्रपट निर्माते मोहिते मामा, दिग्दर्शक बी सचिन आणि शिवाजी येडवाण यांनी आपल्या संपूर्ण टीमच्या वतीने आदरणीय श्री मेहबूब सर्जेखान साहेब यांचे जाहीर आभार मानले आहेत. एका खऱ्या पत्रकाराने आणि संपादकाने आमच्या कलेची दखल घेणे हा आमचा मोठा बहुमान आहे, अशी भावना यावेळी निर्माते दिग्दर्शकांनी व्यक्त केली. एका छोट्याशा कॉलभोवती फिरणारी ही कथा सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत असून यूट्यूबवर या लघुपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.